सर्वात अगोदर तर हा आहे फ्रंट नेक. आता फ्रंट नेक आणि बॅक नेक ऑलमोस्ट सेमच असतो जे काही आपण बॉर्डर्स घेतो. तर इथं घेत आहोत आपण फ्रंट नेक जो बॅकला देखील केलेला आहे. सर्वात अगोदर इथं डबल चेन स्टिच करून घ्यायची आहे. जरी थ्रेडने डबल चेन स्टिच कव्हर केली आहे. त्यानंतर ट्रेसिंग करायची आहे. ट्रेसिंग ही मोबाईलवरून घेतलेली आहे. आता जे ट्रेस केलं त्याच्यावरती कट बिट्सनं आउटलाईन्स घ्यायचे आहेत. आउटलाईन घेताना कट बिट्स हे मायक्रो साईजमध्ये यूज केले आहेत. तुम्ही देखील ब्लाऊजसाठी कुठले कट बिट्स यूज करताय ते देखील सांगा. आता याच्यामध्ये जे आपण यूज केले आहेत हे मॅट फिनिशमध्ये आहेत. मायक्रो साईज आहे बीड्सची. याची फिनिशिंग आणि क्वालिटी ही चांगली असते ज्याने की ते डॅमेज वगैरे होत नाही किंवा काहींचं होतं की थ्रेड खूप जास्त तुटतो. तर तुमचं पण असं होतंय का हे देखील नक्की कमेंट करून सांगा वर्क करताना. आता याच्या आतमध्येच आपल्याला 2.5 mm जे बीड्स आहेत त्यानं फ्लावर बुट्टा करायचा आहे. हा बुट्टा कसा करायचा या अगोदर देखील मी सांगितलेला आहे. त्याचबरोबर इथं आता फ्लावर करून घ्यायचे आहेत कट बीड्समध्ये. 5 पेटल्सचा हा फ्लावर आहे. आतमध्ये 2.5 mm बीड्स लॉक केलेला आहे आणि त्याच्या साईडनंच या पेटल्स घेतल्या आहेत. एका पेटल्समध्ये 3 लाईन असा यूज केलेला आहे. आता हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचे आहेत फ्लावर तुम्ही पाहू शकता ट्रेस वगैरे नव्हते केले, डायरेक्टली फ्लावर घेतलेले आहेत. आता त्याच्या साईडनं छोटे छोटे लीफ करून घ्यायचे आहेत. लीफ झाल्यानंतर जे काही आय शेपचे स्टोन आहेत त्या स्टोनने